श्री महागणपती चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून इथे उपस्थित असणारे व्यासपीठावर सर्व मान्यवर व्यक्ती तसेच समोर जे आलेले व्यक्ती ते पर्यावरणप्रेमी तसेच लोकप्रतिनिधी आणि जे इकडे दोन महिला गटाच्या महिला आणि जे मान्यवर ग्रामसेवक यांचे स्वागत करतो. महिला संकल्पना ॲक्च्युली महाराष्ट्र अधिनियम जो आहे महाराष्ट्र प्लास्टिक व कामावर अधिनियम 2018च्या माध्यमातून प्लास्टिक बंदीला कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरू नये म्हणजे हँडलचे असतील विदाउट हँडल असतील किंवा ओव्हन बॅग्स असतात 7 मॅक्रोच्या कमी असतात त्या आणि इव्हन प्लास्टिकच्या पॅकेटवर वापरण्याचे शासनाने 2006 पासून चालू आहे. 18 मध्ये त्याच्या सूचना आल्या 21 मध्ये केंद्रीय परिषदेच्या मंडळाने कशावर वापरायला पाहिजे हे ऑलरेडी चालू आहे. प्रश्न शासन प्रयत्न करत आहे. पूर्वीच्या काळात बघितलं असं की आपले आई वडील असतील जे लोक मातंग लोक स्वतः झोळी घेऊन जायचे ऑफिसमध्ये येताना भाजीपाला वगैरे घेऊन येत असे पण या मधल्या काळामध्ये असं दिसून येत आहे की लोक शॉर्टकट करायला लागले येताना वेळ नाही आहे पिशवी घेऊन जात नाही आणि प्लास्टिकचा वापर सर्रास केला जातो. आता प्लास्टिक वापर करत असताना ही संकल्पना अशी मनात आली की काही ठिकाणी मी बघितलं साऊथ साईडला जर बघितलं त्या वेंडिंग मशीनचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नॉट फॉर द प्लास्टिक पर्पज पण ॲटलीस्ट सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे तुम्ही बघितलं तर त्याचा मग वेंडिंग मशीनमध्ये वापर होतो. तर ह्या अनुषंगाने बघितलं काही आता मागे बघितलं तर आपलं पुण्यामध्ये जे आपलं दगडूशेठ हलवाई आहे तिकडे आपण या मशीनचं प्रमोट केलेलं आहे. त्यांचं लांजणगावला गणपती मंदिर आहे. नंतर पल्ली वैद्यनाथला झालं लोक मला लक्षात आलं की आपण बाहेर करत असताना आपल्या गावामध्ये आपल्या टिपणामध्ये का करू नये. मागच्या पण असंच झालं होतं चतुर्थीच्या दिवशी की काय झालं की प्लास्टिकचा वापर एवढा होत चाललाय. प्रशासनाला आदेश दिला स्वराज्य संस्थाचा आदेश आहे शासनाने की जेव्हा प्लास्टिक असेल तर सरांनी मग सांगलं की पहिल्यांदा प्लास्टिक पकडलं गेलं तर 5,000 रुपये पेनल्टी आहे पण 10,000 आहे नंतर 25,000 आहे नंतर 25,000 बरोबर 3 महिन्याची तुरुंगवास पण आहे. सरांना ऍड नाही केलं मी सांगतो ते पण आहे. पण ह्या गोष्टी कधी होतात की लोकांचा माझा प्रश्न असा होता की कुठे प्लास्टिक कुठून येतं त्यात बंदी करायला पाहिजे. म्हणजे भाऊ पण म्हणाले मला ताई पण म्हणाले की बंदी करायला पाहिजे. पण काय होतं प्लास्टिकचा वापर करायला प्लास्टिक कुठे बांधतात हे प्रशासनाला लक्षात घेत छोट्या गाड्यामध्ये बनतात प्रशासन जाऊन कुठे जाणार आहे. पण जर आपण म्हणतो ना की कमर्शियल की डिमांड असेल तर सप्लाय असतो हे काही इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. जर तुमच्याकडे डिमांड नसेल तर सप्लाय होणार नाही. मग आपण आपल्याकडे प्रयत्न करायला पाहिजे की प्लास्टिकच्या बंदी करण्यासाठी आपण स्वतःकडे डिमांड नाही ठेवायला पाहिजे आणि प्लास्टिक सर्व बंद होऊन जाईल. आता हा एक छोटासा प्रयत्न केला आपण संकल्पनेमधून. यामध्ये असं झालं की जेव्हा लक्षात आलं तर मी एवढं काय करताय म्हटलं तर मी सर्वांना जोशी सरांकडे आलो. जोशी सरांचं आतापर्यंत माझ्याबरोबर जेवढ्या वर्षामध्ये एकत्र आहोत कुठल्याही काम होतं सोशलच्या बाबतीमध्ये एकही जरा सुद्धा वेळ नाही घेतात नाही म्हणलं प्रमोद मला तुमची कॉन्फरन्स चांगली आहे मी माझ्या पस्तींशी बोलून गेलो तुम्हाला लोकांना देतो नॉट ओनली फॉर दॅट पीपल ऑल्सो म्हणजे नॉट द इन्व्हायरमेंट सांस्कृतिक कार्यक्रम असो काही असो आता संस्कृत जप्पा असो काही नव्हतं. दिवाळी पाळणा पण तिकडनं मंदिरावर सोबत चालू केली. आज दिवाळी पाळणा 8 वर्ष झाले तर मंदिर प्रशासन सोबत आहे. तर अशा होतं ते लगेच तयार झालं म्हणलं माझ्याकडे गाळा आहे त्या मशीनमध्ये आपण गाळा तिथे करून त्या गाळ्यामध्ये करू म्हणून त्या विषय आला की सर त्या मशीनची कॉस्ट वगैरे द्यायची. आता सध्या CSR म्हणतात फार मोठ्या प्रमाणामध्ये मशीन्स वगैरे देतात. मग आम्ही शोधाशोध केली माझे भाऊ राहिले त्यांना म्हटलं बघ रे ह्या याच्यावरती कुठे CSR बाबा तू देणार आहे का बघ जरा त्याला कॉस्ट आहे मशीनला. तर ते म्हणलं की मी प्रयत्न करतो आणि योगाने आपण गाड्या कमी करायची 500 व्यक्तिमत्व मिळाले लोक या लोक यांच्या जोरात काळावर झाले. पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा मंदिरासाठी काळामध्ये त्यांनी आपण जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर जोशी सर त्यांच्या कमिटीचे मेंबर्स आहेत जेवढे ट्रस्टी लोक आहेत त्यानंतर मला आपण झालं की त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. ते जागा उपलब्ध करताना मी सांगत की सरांनी फक्त ती जागा फार जुनी होती मी स्वतः बघितलं ते पूर्ण त्याला पडझड झाली होती गळत होतं. ते सर्व सरांनी उभं राहून करून घेतलं परत ते स्टेज करून घेतलं. पुढे ATMच्या पद्धतीने करायचं असताना मला माहिती होतं ATMच्या पद्धतीने करून घेतलं. म्हणजे फार इव्हन मध्ये इलेक्ट्रिसिटी कमी होतं 3 दिवस लाईट जातं कारण अदरवाईज आपली मशीन तो ओपनिंग 15 सांगितलं असतं 3 दिवस तर शेड्यूल समोर जातो खूप दिवस त्यांच्या मागे लागून शेवटी त्यांनी ते तयार केलं. म्हणजे खरंच थँक्स जोशी सर की जेव्हा शक्य आहे एखादी संकल्पना असेल संकल्पना ती प्रत्यक्षात आणायची असेल तर अशा लोकांचा सहभाग अशा लोकांचं कार्यावर फार गरजेचं आहे. आणि सामाजिक बांधिलकी जबरदस्त असताना म्हणजे टचची लोक आहेत अशा 200 व्यक्तीला तुम्ही आले ज्याच्यामुळे ही मशीन इकडे येऊ शकले. आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगेल हे जर करत असताना आपण ते 10 रुपयाचं कॉईन टाकलं त्या मशीनमध्ये तर त्यातून ती पिशवीची बाहेर येते. मगाशी तेच म्हटले की इकडच्या लोकांना आता स्ट्रिक्टली सांगायचं की पेनल्टी लागणार आहे. जी व्यक्ती मी बघितलंय सर्वसाधारणपणे जे गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंत असो जेव्हा तो कुठल्या मंदिरामध्ये जातो तो मंदिरात जातो बार्गेनिंग करत त्या ताटासाठी की तुम्ही किती रुपयाचं ताट दिलंय तो ताट घेतो
श्रद्धाने भक्तीने देवाकडे जातो, देवाला अर्पण करतो आणि अर्पण केल्यानंतर तो आल्यावरती लगेच तो पैसे देऊन मोकळा होतो. तुम्ही जर 30 रुपयाला ताट घेत असाल तर मी तुम्हाला विनंती केली तुम्ही 40 रुपये त्याला सांगा आणि ती पिशवी त्याच्या हातात द्या. ज्याच्यामुळे काय होईल तो कधीच तुम्हाला असं म्हणणार नाही, तो बार्गेनिंग कधी करणार नाही. एक वेळा तो भाजीपाल्याला बार्गेनिंग करेल पण देवाकडे जाताना कधी बार्गेनिंग नाही करणार. तर माझी अशी विनंती राहील तुमच्या लोकांना की भविष्यामध्ये सर्वांचं काम वाढू नका की परत धाडी टाकणे, परत पेनल्टी देणे, त्यांच्यानंतर येणारे कोर्ट जे मी उचलू शकत नाही, मी रिप्लाय देऊ शकत नाही. तर अशा वेळा तुम्ही जर ती सुरुवात केली आपल्याकडून तर होऊ शकते. सरांचं म्हणणं बरोबर आहे की जिथे प्लास्टिक बनवलं जातं ते प्लास्टिक हे बंद व्हायला पाहिजे. प्रयत्न असतो, प्रशासन प्रयत्न करत असतो, प्रशासनामध्ये तयारी आहे, कायदा पण सुपुष्ट केलाय पण त्या शक्य होत नाही कधी कधी काही गोष्टी प्रशासनापर्यंत लिमिट असतात. त्यानंतर ती कन्सेप्ट अशी आहे की ह्यामध्ये 10 रुपयाचे कॉइन टाकल्यावरती जी मशीन पिशवी बाहेर येईल त्या पिशवीच्या माध्यमातून तुमचं वापरलं तर आपण त्याला बचत गटाच्या महिला तो अभिषेक बचत गटाच्या महिला आलेल्या रायगुडे म्हणा वगैरे पण आल्या या महिलांना आपण रोजगार निर्माण करणार आणि त्या पैशामधून जे काही गोष्टी निघतील तर महिला त्यावरती त्या कॅलिब्रेशनचा त्या प्रकारचा कापडी पिशवी ते तयार करतील आणि त्या रिफिलिंग करत जातील. ज्यांच्याकडे 3-4 ज्या महिला असेल त्यांना रोजगार मिळेल आणि त्या रिफिलिंग होत राहील. अशा पद्धतीची कन्सेप्ट राहणार आहे आणि 2 ते 1 जो पण राहील तो मंदिरामध्ये राहील ज्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल काही असेल आपल्या करता म्हणजे छोटीशी कन्सेप्ट आहे, काय मोठा विषय नाही आहे पण ह्यातून आपण क्रांती करू शकतो. तर आपण ठरवलं होतं. आता कालच्या काळ मला ऋतिक बाबांचा फोन आला की सर आपण स्टेशनवर बघतो तर त्यांच्या मंदिरात लोकांनी विषय अगर तुम्हाला आणखी एक सांगायला मला आवडेल की ह्या ट्रस्टच या ट्रस्टच एक ट्रस्ट होते गणपती संकल्पना आवडली त्यांची सांगितलं की सर एक मशीन माझ्याकडे आयुर्वेदाच्या नावाने इथे लावणार तर त्यांच्याकडे अशी काही लोक स्वतः पुढे आले. मला सांगलीवाला पण फोन आला, सांगलीवरनं नरसोबाच्या वाटेला त्याच्या काही देवस्थानाला त्या लोकांनी त्या मंदिराला मशीन्स पाहिजे. ते मशीन देणारे नाट्य म्हणून आहेत, रामचंद्र फॅक्टरी आहे ते कमीत कमी मिनिमममध्ये मॅडमने पण प्रयत्न केला असेल, काही ठिकाणी प्रोफेशन घेतलं असेल, मला लक्षात आलं असेल की त्या व्यक्तीने कितीमध्ये आपल्याला वापरलं ते सेवा देतात त्याप्रमाणे करतो. त्याप्रमाणे माझा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये जेवढे देवस्थान आहे त्या ॲटलिस्ट देवस्थानामध्ये प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात होतोय. तर आपल्या देवाकडे आपल्या घरामध्ये आपण सुरुवात केली, आपल्या देवाच्याकडे स्थान आहे इथून सुरुवात केली. पूर्ण महाराष्ट्रावर कसं करताय हे चळवळ आहे, मी प्रयत्न करतोय देशसृष्टीच्या माध्यमातून. ही चळवळ अशीच आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार राहून दे असं आपण कार्य करतो आणि हे सर्व टीम वर्क आहे ज्याच्यामुळे शक्य झालं. तर तुम्ही इथे जेवढे लोक जमलेले आहेत हा जेव्हा संकल्पना जेव्हा येते आणि ती प्रगतीशील कधी होते तेव्हा सर्वजण एकत्र येऊन त्याला साथ देतात. त्यामध्ये ठीक आहे काही अडचणी असू शकते पण जेव्हा आपण सर्वांना फोर्सफुली करू, सुरुवात आपल्यापासून करू तर ही संकल्पना चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल असं माध्यमामध्ये करू शकतो. पहले तो घटा केमिकल्स को ये अपॉर्चुनिटी देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. घटा केमिकल्स ऑलवेज CSR के थ्रू इस तरह की एक्टिविटीज में हमेशा तत्पर रहता है. प्लास्टिक एक ऐसा विषय है, हमारा इस बार का पर्यावरण दिवस का दिखा तो प्लास्टिक के ऊपर इस वर्ष हम लोग पूरा ड्राइव चला रहे हैं. जहाँ जहाँ हो सकता है प्लास्टिक रिमूव करना है, प्लास्टिक यूज ना हो उसके लिए हमारी कंपनी घटा केमिकल्स सभी प्रयास कर रही है. और ये हमसे बहुत खुशी है कि इतने पवित्र स्थान पर ये जो कंसेप्ट आया है हमको जैसी सूचना मिली इसकी हमने तुरंत इसका एक्सेप्ट किया और इसमें इसको इसका इम्प्लीमेंटेशन के लिए हमने पिछले 3-4 महीने से काम करने के लिए इंश्योर किया कि ये लगे और प्रॉपर काम करे, उसका यूज हो, उसका यूटिलाइजेशन. और मैं आशा करता हूँ कि ऐसे इस तरह के अवसर और मिलेंगे एंड हम लोग इसी दिशा में निरंतर कार्य करेंगे. प्लास्टिक के लिए सभी लोगों में जागरूकता डेवलप करना बहुत जरूरी है और इस विषय में हम सभी लोग निरंतर कार्य करते रहें. धन्यवाद. आजच्या या कापडी पिशव्याच्या वेटिंग मशीनच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या देवस्थानचे विश्वस्त जोशी साहेब, गाडा केमिकलचे दळवी साहेब, गर्ग साहेब, माजी महापौर कोपेक्षताई भोईर मॅडम आणि रेड स्वस्तिकचे प्रमोद मानगावकर साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आपण 2-3 वर्षापूर्वी एक
साऊथ इंडियामधला हा वेंडिंग मशीनचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झालेला पाहिला. त्याचं खूप लोकांना कौतुक वाटतं. पण आता आपलं कौतुक करून करण्याची वेळ आहे. सगळ्यांनी ह्या मशीनचा जर वापर केला व्यवस्थित तर आपण कौतुकाला पाहतो. आपल्याला समाज माध्यमांवर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि ते फॉरवर्ड झाले की आपणही फॉरवर्ड करतो आणि त्याचं कौतुक करतो. पण खऱ्या अर्थाने याचं कौतुक यावेळेस झालं पाहिजे की आपण या गोष्टीचं एक घटक बनले पाहिजे. आता देवस्थान ट्रस्टला खरं मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि गार्डा केमिकलनी त्याला CSRच्या माध्यमातून त्याला फंडिंग दिलं. गार्डा केमिकलचा माझा अनेक गोष्टीचा अनुभव आतापर्यंत खूप चांगला आहे. ते अत्यंत नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी घटकांसाठी ते अशा पद्धतीने CSRच्या माध्यमातून फंडिंग करत असतात. गडवी साहेबांनी जे सांगितलं की आपल्याला नुसतं ही मशीन लावली या वेळेवर समाधान नव्हते, तर त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे गार्डा केमिकलचं एक आणखी एक गोष्टीचं वैशिष्ट्य आहे की जे या गोष्टीसाठी जे फंडिंग करतात ते व्यवस्थित चाललं पाहिजे अशी त्यांची त्या मागणीत तळमळ असते. तर प्लॅस्टिकच्या बाबतीत आपण पाहतो आम्हाला कचरा वर्गीकरणातला मुख्य अडथळा प्लॅस्टिक आहे. त्यामध्ये असं काही कचरा बांधून त्याच्यात अशा काही गाठी मारतात की ते पुन्हा सोडू शकत नाही. आणि त्यामुळे मॅडम तुम्हाला त्रास होतो. वर्गीकरणाला आम्ही सक्ती केली की लोक तुमच्याकडे येतात. परंतु लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे. आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, अनेक गोष्टीत सुधारणा होत आहे, परंतु कचऱ्याच्या बाबतीत आपण मागे जात आहोत. पूर्वी कचरा व्यवस्थापन एवढं सुंदररित्या होतं. आपल्या घराचा कचरा सगळा कुजणारा असायचा, तो उकिरड्यावर टाकायचा, उकिरड्यातनं खत म्हणून तो शेतात टाकायचा. आता आपण जग सुधारलं पण कचऱ्यात बिघडलं अशी परिस्थिती आजची आहे. या मागे फक्त उदासीनता हेच कारण आहे की उदासीनता दूर होणं गरजेचे आहे आणि प्रत्येकाला आपला माझा रोल काय, माझी जबाबदारी काय हे समजणं गरजेचं आहे. आणि यामुळेच लोक कचऱ्याबाबत खूप अशी नापसंती व्यक्त करतात. तर प्रत्येकानं आपल्या कचऱ्यात वर्गीकरण हे खूप मुख्य काम आहे. कचरा वेगवेगळा दिला पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे. या तीन गोष्टी जर आपण पाळल्या तर आपलं शहर, घर जसं स्वच्छ तसं शहर स्वच्छ राहू शकतं. तर या तीन घटकाचा आज मुख्य घटक म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि वेंडिंग मशीन बसवली. आता आमची जबाबदारी सुरू झाली, आता दंड करायची. तर निश्चितपणे दंड केला जाईल. तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जनजागृती, प्लास्टिक का टाळलं पाहिजे हे लोकांना समजलं पाहिजे. दुसरं, त्याला पर्यायी पिशव्यांचा वापर उपलब्ध झाला पाहिजे. आणि तिसरं, दंडात्मक कारवाई झाली. आता तुम्ही दुसरा वापर चांगला केलाय, पर्यायी पिशव्यांचा वापर. तर या माध्यमातून पर्यायी पिशव्या उपलब्ध झाल्या, लोकांनी प्लास्टिक पिशव्या बंद केल्या पाहिजे, जेणेकरून कचरा वर्गीकरणाचा अडथळा दूर होईल आणि कचऱ्याचं व्यवस्थापन उत्तमरित्या होईल. तर या माध्यमातून आपल्याला मला एक सांगावंसं वाटतं की 2000 ते 2022 पर्यंत मी येतो होतो कल्याण डोंबिवलीमध्ये. आपण आधारवाडी हे डम्पिंग ग्राउंड कधीही बंद होईल असं वाटत नव्हतं आणि कोविड सारख्या कठीण कालावधीत आपण ते बंद केले. परंतु आपली परत पुन्हा एकदा एक अशी जबाबदारी आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद झालं, परंतु यापुढे कुठेही डम्पिंग ग्राउंड होता कामा नये. त्यासाठी कचरा व्यवस्थापन आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्याचे बारकावे समजले पाहिजे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी काय आहे ती समजून घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही आहोत. आम्ही तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू, परंतु प्रत्येकाने यामध्ये स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे, कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत दिला पाहिजे आणि तिसरं, प्लास्टिकचा वापर थांबला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण या गोष्टीकडे पाहून निश्चितपणे भविष्यात आपलं शहर कचरामुक्त करू, आपलं घर जसं स्वच्छ तसं शहर स्वच्छ ठेवू. त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ म्हणजे आपण त्याला श्री गणेशा म्हणतो. आज आपल्या गणपती मंदिरापासून हा प्लास्टिक बंदीचा श्री गणेशा झाला, याचं निश्चित कौतुक आहे आणि याला नक्की यश येईल. इथे मंचावरती उपस्थित कोकरे सर इथे आहेत. मंदिराचे विश्वस्त नीरज दर आणि आणि रेड स्वास्तिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा एक चांगला उपक्रम हातात घेतला आहे. मला फक्त दोनच गोष्टी इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायच्या आहेत. त्या अशा की
परंपरा, चालीरीती, संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला असणारे कायदे जे काय आपण बनवलेले आहेत समाजाने आणि त्याच्यानंतर सरकारने, याच्यावरती खऱ्या अर्थाने मला वाटतं जास्त ज्याचा जोर असतो किंवा ज्याचा प्रभाव असतो ती म्हणजे आपली संस्कृती. आणि आपण प्रयत्न करतो की आपली संस्कृती जपली पाहिजे. डोंबिवली म्हणजे हा कल्याण डोंबिवलीचा जो भाग आहे हा संस्कृतीसाठी समजला जातो. मला असं वाटतं की माझ्या लहानपणी मी बाबांना मार्केटमध्ये जाताना बघायचो किंवा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तेव्हा प्लास्टिकची पिशवी किंवा जी काळी पिशवी जी येते ती नव्हती. घरातूनच जाताना पिशवी आपण आपली पिशवी घेऊन जात होतो आणि त्यातून ती सगळं जे मार्केटिंग जे व्हायचं ते आपण इथे घरी आणायचो. कालांतराने ह्या पिशव्या येऊ लागल्या, अतिशय सहज व्हायला लागलं आणि आपली परंपरा थोडीशी बदलली आणि मग कायदे तिथे आले की ह्या पिशव्या वापरू नये. आज मी जेव्हा मी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त तुमचं कार्यभाग मोठा आहे, मी ऐकलेलं आहे परिसरांबद्दल. जिथे जिथे मी फिरलो तिथे तिथे एक गोष्ट लक्षात आली की प्लास्टिकच्या पिशवीमुळे आपल्याला म्हणजे माणसालाच नव्हे तर संबंध ह्या पर्यावरणाला मोठा धोका झाला आहे. समुद्रातील प्राणी असतील, गायी म्हैशी किंवा जी जनावरं आहेत त्यांच्या स्वास्थ्याला सुद्धा हे अपायकारक ठरले. कित्येक माशांमध्ये कित्येक गायींच्या पोटात ह्या पिशव्या सापडलेल्या आहेत आणि इतकी भयावह परिस्थिती असून सुद्धा आपण ठीक आहे जाऊ दे हरकत नाही, एक आपण आता राहू दे नंतर करीन आणि म्हणून त्या मार्केटमध्ये आपण म्हणतो प्लास्टिकची पिशवी दे, स्वतःच मागतो. म्हणजे जरी बंदी असली आणि दुकानदार सांगत असेल देता येणार नाही तरी म्हणतो नाही पिशवी दे म्हणून. मग मला वाटतं की आपली संस्कृती आपण जपायला पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या उलटा प्रवास आपण सुरू करतो. जी आपली खरी संस्कृती होती पिशव्यांची ती आपण आता पुन्हा आणायला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ती सुरुवात केलेली आहे. तर ही संस्कृती जपण्यासाठीच आपल्याला आता प्रयत्न करायला पाहिजे. इथे आपण एक 50-100 लोक असू आणि हा निर्धार केला. मला वाटतं रेड स्वास्तिकच्या प्रयत्नातून माध्यमातून हा प्रयत्न अजून चळवळीच्या स्वरूपात घ्यावा लागणार आहे. निर्धार करूया की आजपासून इथे ह्या कार्यक्रमाच्या आवाजातून बाहेर पडल्यानंतर ठामपणे माझ्या कुटुंबामध्ये मी आता प्लास्टिकची पिशवी घरात आणणारच नाही. म्हणजे घरात कापडी पिशव्या किंवा ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या मी रचून ठेवेन आणि तशाच पद्धतीने मी वापर करेन. हा निर्धार महत्वाचा आहे. नाहीतर मग आजचा कार्यक्रम टाळ्या होतील, फोटो निघतील, आम्ही सुद्धा सांगू की आम्ही वेल्डिंग कशी बसवली, पण मला वाटतं त्यात मला कधी समाधान नाहीये. जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपण जिथे राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मला वाटतं या महाराष्ट्राचं नाव व्हायला पाहिजे. हिमाचल प्रदेशमध्ये पूर्णपणे प्लास्टिकची बंदी केलेली आहे. तर अशा अनेक ठिकाणी आणि काल मी गरडा केमिकलच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये लाडघर नावाचं बीच आहे, बरंच प्रसिद्ध बीच आहे सर. हमने वहां पे पूरा 3 से 4 साल तक लगातार उसको क्लीन कर रहे हैं और वहां पर एक भी प्लास्टिक या वाटर बॉटल वहां पे नहीं है. और महाराष्ट्र में जब ब्लू फ्लैग एक जो अवार्ड दिया जाता है इंटरनेशनल लेवल पे, सॉरी हाँ ये लाडघर, तो सर उसमें लाडघर का नामांकन आया है, नॉमिनेशन आया है और मैं वहां पे गया था. सारे जमलेले ग्रामपंचायतीचे लोक इतकं गर्व फील करत होते की आमचा बीच हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती नामांकनात आता आलेला आहे, अवॉर्ड मिळेल. आणि असे 13 बीच पूर्ण भारतामधून निवडले गेले, त्यातले महाराष्ट्रातलं लाडघर हे बीच निवडलं गेलं. सांगायचं तात्पर्य हे की गरडा केमिकल्स जेव्हा CSR मध्ये काम करतं तेव्हा आम्हाला अशी अपेक्षा आहे की एक कुठेतरी मशीन बसवलं. मी आकांक्षाशी नेहमी हे बोलायचो की जे मशीन बसून जर समाधान मिळणार असेल तर म्हटलं CSR तो करूच नको. आपल्याला काय महत्वाचं आहे की ही परंपरा ही संस्कृती आपल्याला वाढवायची आणि हा पिशव्यांचा जेव्हा कापडी पिशव्यांचा वापर जेव्हा या मंदिराच्या माध्यमातून होईल तेव्हा ती जास्त मला समाधान मिळेल. दुसरं एक उदाहरण मला द्यायचं आहे. रिसेंटली सर बँड्रा में खारचा जो परिसर आहे आपला समुद्र किनारा, हमारे कंपनी के सारे एम्प्लॉइज वहां पे एक दिन दिया था आणि मँग्रोव्ह मध्ये आपण प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या. कित्येक टन्स प्लास्टिक त्यातून आलं आणि सगळ्या त्या झाडांमध्ये मँग्रोव्ह मध्ये अडकलेलं. ही जी हानी होते आता एकदा काढून का ते प्रश्न सुटणार आहे का? नाही. म्हणजे असं होतं समाजसेवा करणारी लोक समाजसेवा करून जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक तिथे कचरा करतात. तर हा मला वाटतं लोकांमध्ये
समुदायामध्ये ही चळवळ उभी राहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी खूप कळकळीने विनंती करतो, इथे जमलेल्या प्रत्येकाने खरंच एक निर्धार घ्या की घरी गेल्यानंतर माझ्या घरात मी आता प्लास्टिकची पिशवी किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर प्लास्टिकची पिशवी वापरणार नाही. एवढं जर झालं तर मला वाटतं ही या कार्याचं फलित असेल. मी ते 2 शब्द मांडून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. अंधेरा चीर के सूरज निकला, एक नया नया सा सवेरा मन के दर्पण में स्वच्छ दिखे मेरे नए से भारत का चेहरा. धड़क धड़क कर हर दिल बोले मेरा बदले देश ये चाहत थी. धड़कन धड़कन की ताल मिली तो बदली पुरानी आदत थी. तेरी धड़कन मेरी धड़कन, हर धड़कन है स्वच्छ भारत की, हर धड़कन है स्वच्छ भारत की. हमने जब से